नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. तर आज मी अशी एक वेगळी भाजी तुम्हाला दाखवणार आहे जी तुम्ही कुठंच कधीच खाली नसणार. आणि भाजीला काही नसल किंवा भाजी काय बनवावी सुचत नसल किंवा वेगळी काही अशी भाजी खाऊ वाटत असेल ती परफेक्ट अशी रेसिपी आहे, भाजी आहे. तर पूर्ण व्हिडिओ रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी बेसन पीठ घेतलेलं, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं चवीनुसार. ते थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण बनवून घ्यायचं. मिश्रण कसं बनवायचं? पातळ मिश्रण बनवायचं. जसं भज्याला बनवतो त्यापेक्षा थोडं पातळ बनवायचं, घट्टसर नाही बनवायचं. गाठी फोडून घ्यायच्या. तर हे असं मिश्रण बनवलेलं आहे. कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं. तेल तापल्यानंतर तर यामध्ये थोडं मध्यम आच करायची गॅसची. आणि हे त्याच आकाराचा विचार करायचा नाही, कारण पातळ आहे. फक्त आपल्याला भजे जास्तही तळून घ्यायचे नाही, कुरकुरीत नाही. फक्त मोठ्या आचेवर भजी टाकल्यानंतर एकदम मोठी आच केली आणि थोडंसं तळून घ्यायचे. भजे लवचिक राहायला पाहिजेत, यामुळे असं पद्धतीने भजे तळून घेतलेले. तेलामध्ये जिरे मोहरी टाकलेली, भरपूर असा कांदा टाकलेला आहे. आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा अजिबात कच्चा नाही राहू द्यायचा. कांदा जर कच्चा राहिला तर गुळचट अशी चव येते. बारीक केलेला लसूण टाकलेला आहे. यामध्ये आता बटाटा, एक मोठं बटाटा उकडून त्याची साल काढून असं कट करून घेतलेलं आहे. तर ते टाकायचं, व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. तर एकदम वेगळी अशी भाजी आहे. आणि यामध्ये आता हे जे भजे तळून घेतलेले आहे ते टाकायचे. एकदम लवचिक, कारण आपल्याला हे फोडून घ्यायचं, त्यामुळे आकाराचा विचार केलेला नाही. तर हे मस्त असं मिक्स करून घेतल्यानंतर लाल तिखट, या लाल तिखटामध्ये कोणते धने खडे मसाले नाही, फक्त सुक्या लाल मिरच्या दळून आणलेल्या. तर भाज्यामध्ये मीठ टाकलेलं, पण या भाजीसाठी थोडं मीठ टाकलेलं. भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर, कवळ्या काड्याही बारीक करून घेतलेल्या आहे कोथिंबीरची. अशी कोथिंबीर टाकलेली. व्यवस्थित असं आपण अंड्याची भुर्जी कसं बनवतो या पद्धतीने आता ही चटणी बारीक करून घ्यायची. मस्त अशी वेगळी भाजी, सुकी भाजी चटणी तयार झालेली बटाटा बेसन पीठ वापरून. तर नक्की बनवा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज आवडत असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब